आज आहे आपल्या आईस्क्रीम क्लासचा डे 3। आज आपण पिस्ता आईस्क्रीम रेसिपी पाहणार आहोत। तर आईस्क्रीम क्लासमध्ये ज्या आईस्क्रीम शिकवल्या जातात त्या आईस्क्रीम मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणार आहे सर्व प्रकारच्या। तर आज आपण पिस्ता आईस्क्रीम पाहणार आहोत। घरच्या घरी क्रीमी सॉफ्ट आईस्क्रीम कशी बनवायची ते पाहूया। तर सगळ्यात आधी आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी असे मेजरिंग कप लागतात। परफेक्ट आईस्क्रीम जर बनवायची असेल तर आपल्याला मेजरिंग कप लागतात। तर इथे मेजरिंग स्पून सुद्धा घेतलेले आहेत। तर इथे आपल्याला सर्वात जो मोठा स्पून आहे तो वापरायचा आहे आणि 1 कप आणि 1/4 कप असं हे साहित्य वापरायचं आहे आपल्याला, म्हणजे परफेक्ट प्रमाणात आईस्क्रीम होते। आता इथे जाड तळाचं पातेलं घेतलेलं आहे। आपल्याला यामध्ये दूध गरम करायचं आहे। तर सगळ्यात मोठा जो कप आहे 1 कप तेवढा आपल्याला दूध घ्यायचं आहे। इथे फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे म्हशीचं। आईस्क्रीम बनवण्यासाठी म्हशीचं आणि फुल फॅट क्रीम दूध घ्यायचं आहे, म्हणजे फुल क्रीम दूध घ्यायचं आहे, त्यामुळे आईस्क्रीम छान बनते। तर फुल क्रीम दूध, कच्चं दूध घ्यायचं आहे, म्हशीचं दूध। तर इथे आपण 1 कप म्हशीचं दूध घेतलेलं आहे, कच्चं घेतले, न तापवलेलंच दूध घ्यायचं। आता 1/4 कप आपण मिल्क पावडर घेतोय, म्हणजे दूध पावडर। दूध पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही डेअरी व्हाईटनर वापरलं तरीही चालू शकतं। किराणा मालाच्या दुकानात डेअरी व्हाईटनर मिळतं, 10 रुपयाला 1 पॅकेट मिळतं छोटं, ते वापरलं तरीही चालू शकतं। म्हणजे सगळ्यात मोठा कप आपण दूध घेतलं, नंतर सगळ्यात छोटा जो 1/4 कप होतं ते मिल्क पावडर घेतलं आणि आता पुन्हा 1/4 कप आपण साखर घेत आहोत। जर तुम्हाला कमी गोड आईस्क्रीम आवडत असेल तर तुम्ही साखर मिक्सरवर वाटा, त्याची पावडर करा, पिठी साखर करा आणि मग ती 1/4 कप मोजून घ्या, म्हणजे कमी गोड आईस्क्रीम होते। इथे मी अख्खी साखर वापरलेली आहे, कारण आपण दूध गरम करणार आहे तर त्यामध्ये वितळेल साखर म्हणून, आणि आम्हाला जरा गोड आवडते आईस्क्रीम म्हणून तुम्ही पिठी साखर करून वापरू शकता जर कमी गोड आईस्क्रीम आवडत असेल। आता इथे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे। कॉर्नफ्लॉवर चांगल्या ब्रँडची घ्यायची, सुट्टी कॉर्नफ्लॉवर वापरायची नाही। आणि आता इथे हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे। गॅसवर ठेवायच्या आधी सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मगच गॅसवर ठेवायचं। जर गॅसवर ठेवून आपण हे मिक्स केलं तर गुठळ्या होतात त्या मिश्रणामध्ये, म्हणून हे गॅसवर ठेवायच्या आधीच त्याच्यामधल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मग गॅसवर ठेवायचं। तर विस्कच्या साहाय्याने मी याच्या सर्व गुठळ्या मोडून घेतल्या आणि हे सर्व एकसारखं करून घेतलंय। आता गॅसवर ठेवलंय। आता लो फ्लेमवर आपल्याला हे सतत ढवळत याला हलकीशी एक उकळी येत तोपर्यंत शिजवून घ्यायचे। कॉर्नफ्लॉवर टाकले आपण यामध्ये, दूध पावडर टाकली, ते शिजवून घ्यायचे आहे आपल्याला। तर साधारणतः 5 ते 6 मिनिटं लागतात लो फ्लेमवर याला उकळी यायला। तर सतत हलवायचं, हे अजिबात थांबायचं नाही, नाहीतर कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर तळाला करपते आणि करपट वास येतो आईस्क्रीमचा, त्यामुळे हे करपू नये म्हणून सतत हलवत राहायचे हलकी उकळी येत तोपर्यंत। तर याला हळूहळू उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर असे हलकेसे बबल यायला लागले, उकळी यायला लागली की गॅस बंद करायचा, सतत हलवायचं आहे। आता ह्याला उकळी आलेली आहे, गॅस बंद करायचा आहे। आणि आता हे पूर्णपणे रूम टेम्परेचरवर थंड होण्यासाठी खाली काढून घेतलेलं आहे मी। हे फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचं नाही, रूम टेम्परेचरवर किंवा फॅन खाली थंड करून घ्यायचं आहे, अजिबात फ्रीजमध्ये ठेवायचं नाही थंड होण्यासाठी। आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस करायची। आता दुधाचं मिश्रण पूर्ण थंड झालंय। आता आपण इथे एक पातेलं घेतले। आता व्हिप क्रीम आपल्याला फेटून घ्यायची। तर आईस्क्रीमसाठी अशी व्हिप क्रीम लागते। तर 1 कप आणि 1/4 कप आपण मेल्टेड चिल्ड व्हिप क्रीम घेतलेली आहे। तर ही व्हिप क्रीम केकचं रॉ मटेरियल जिथे मिळतं तिथे मिळून जाते। तर आता ही व्हिप क्रीम इलेक्ट्रिक बीटरने फेटून घ्यायची, बीट करून घ्यायची। सुरुवातीला लो स्पीडवर फेटून घ्यायची आणि नंतर हळूहळू स्पीड वाढवायचं। ही क्रीम मेल्टेड स्वरूपात आहे। आता ही घट्ट होतोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायची, म्हणजे सॉफ्ट पीक येत तोपर्यंत फेटून घ्यायची। तर ही क्रीम आईस्क्रीममध्ये वापरली जाते आणि केकसाठी सुद्धा हीच क्रीम वापरली जाते। व्हिप क्रीम वेगवेगळ्या ब्रँडची व्हिप क्रीम मिळते, आपण कुठल्याही ब्रँडची वापरू शकतो। नॉन डेअरी व्हिप क्रीम असते ही, यामध्ये हलकासा गोडपणा असतो। तर आता ही फेटून घ्यायची आहे अशा पद्धतीने। साधारणतः 8 ते 9 मिनटं किंवा 10-12 मिनटं सुद्धा लागू शकतात फेटण्यासाठी। तर आता यामध्ये आपल्याला 1/4 कप कंडेन्स मिल्क, म्हणजेच मिठाई मेट किंवा मिल्क मेट टाकायचं आहे। कुठल्याही कंपनीचं आपण वापरू शकतो, फक्त कंपनी बदलली की नाव बदलतं त्याचं। मिठाई मेट, कंडेन्स मिल्क, मिल्क मेड हे सर्व एकच असतं, फक्त कंपनीनुसार त्याचं नाव बदललेलं असतं। तर यापैकी तुम्ही कुठलंही घेऊ शकता। तर आता इथे आपण मिठाई मेट वापरलेला आहे। आता आपण जे दुधाचं मिश्रण थंड होण्यासाठी रूम टेम्परेचरवर ठेवलं होतं ते सर्व या क्रीममध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे, गरम मिश्रण वापरायचं नाही, पूर्णपणे रूम टेम्परेचरवर थंड झालेलं मिश्रण घेतलेलं आहे दुधाचं।
आता ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता आपण पिस्ता आईस्क्रीम बनवतोय, तर यामध्ये आपण आता पिस्ता टाकायचे आहेत। तर 1/4 कप आपण पिस्त्याचे काप करून घेतलेत। तुम्ही मिक्सरवर बारीक चुरा करून सुद्धा घेऊ शकता। जर तुम्हाला असे मोठे मोठे पीस नसेल आवडत तर तुम्ही मिक्सरवर याची पावडर करून मग टाका आईस्क्रीममध्ये, म्हणजे छान एकजीव होतात क्रीममध्ये। तर इथे मी 1/4 कप पिस्त्याचे काप वापरलेले आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे, कारण आपण आधी क्रीम बीट केलेली आहे, फेटून घेतलेली आहे। आता हे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। आता आपण इथे 1/4 कप पिस्ता वापरलेला आहे, त्यामुळे इसेन्स वापरायची गरज नाही। पण तुमच्याकडे जर पिस्ता इसेन्स असेल आणि तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही पिस्ता जर नाही टाकला तर इथे 1 टीस्पून पिस्ता इसेन्स टाकू शकता। जर तुमच्याकडे पिस्ता नसेल तर पिस्ता इसेन्स टाका, पण आपण इथे पिस्ता वापरलेला आहे म्हणून मी इसेन्स नाही टाकणार। आणि पिस्ताचा कलर आईस्क्रीमला यावा म्हणून हलकासा ग्रीन फूड कलर वापरणार आहे। तर इथे मी 2-3 थेंब लिक्विड फूड कलर वापरलेला आहे, हलकासा या आईस्क्रीमला पिस्त्याचा कलर यावा म्हणून। खूप जास्त कलर नाही टाकायचा, हलकासा पिस्त्याचा कलर येण्यासाठी 2-3 थेंब ग्रीन फूड कलर वापरायचा। आता कलर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका। पूर्णपणे नॅचरली जर तुम्हाला आईस्क्रीम करायची असेल तर कलर नका टाकू, तशीच तुम्ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवून द्या। पूर्णपणे नॅचरल आईस्क्रीम होऊ शकते, पण आपण इथे प्रोफेशनल पद्धतीने आईस्क्रीम बनवतोय म्हणून मी इथे हलकासा ग्रीन फूड कलर वापरलेला आहे। आणि जर तुमच्याकडे पिस्ता नसेल तर तुम्ही पिस्ताऐवजी पिस्ता इसेन्स टाकू शकता 1 टीस्पून। तर इथे मी नाही टाकला कारण मी पिस्ता टाकलेला आहे। आणि आता आईस्क्रीम सेट होण्यासाठी मी इथे एअरटाईट डब्यामध्ये मिश्रण काढून घेतले, वरनं थोडेसे पिस्त्याचे काप टाकत आहे गार्निशिंगसाठी। हे वरनं पिस्त्याचे काप टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर आपली आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे। आईस्क्रीमचं मिश्रण हे डब्यामध्ये, दुसऱ्या डब्यामध्ये पण मी काढून घेतलेलं आहे। तर एअरटाईट डब्यामध्येच आईस्क्रीम सेट व्हायला ठेवायची, म्हणजे छान आईस्क्रीम सेट होते आणि याच्यामध्ये आईस क्रिस्टल बनत नाही। खूप छान मार्केटमध्ये मिळते तशी प्रोफेशनल पद्धतीची जी आईस्क्रीम असते तशी ही आईस्क्रीम तयार होते। तर आता याचे झाकण लावून आपण फ्रीजरमध्ये 10 ते 12 तास सेट होण्यासाठी ठेवायचे, किंवा पूर्ण रात्रभर आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायचे। आणि फ्रीजचं टेम्परेचर वाढवायचे। कधी पण आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीजचं टेम्परेचर फुल करायचं, म्हणजे छान आईस्क्रीम सेट होते। तर ही रात्रभर मी आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवली होती फ्रीजचं टेम्परेचर हाय करून। तर मस्त अशी आपली पिस्ता आईस्क्रीम रेडी झालेली आहे। नॅचरल आईस्क्रीम प्रोफेशनल पद्धतीने आपण बनवलेली आहे। तर खूप छान आईस्क्रीम सेट झालेली आहे आणि खूप छान लागते ही आईस्क्रीम। घरच्या घरीही आपण आईस्क्रीम तयार करू शकतो। आणि जेव्हा आपण ह्या अशा पद्धतीच्या घरी तयार केलेल्या आईस्क्रीम खायला सुरुवात करतो तर आपल्याला विकतची आईस्क्रीम अजिबात आवडत नाही, इतकी भारी ही घरच्या घरी आईस्क्रीम तयार होते। खूप क्रीमी सॉफ्ट अशी आपली पिस्ता आईस्क्रीम तयार झालेली आहे। तर तुम्ही पण एकदा करून पहा, खूप आवडेल तुम्हाला आणि नेहमीच तुम्ही घरीच आईस्क्रीम बनवून खाल। आणि या आईस्क्रीमचं विशेष आहे घरी बनवलेल्या की याने सर्दी होत नाही। माझा स्वतःचा अनुभव आहे, मी 5-6 वर्ष झाले आईस्क्रीम घरीच बनवते, अजिबात विकत आणत नाही। पण माझ्या मुलांना कधीच घरी आईस्क्रीम केलेली खाल्ली ना की सर्दी होत नाही। तर छान अशी आपली पिस्ता आईस्क्रीम तयार झालेली आहे। याआधीही मी 2-3 फ्लेवर दाखवलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की पहा। जर तुम्ही नसेल पाहिला तर व्हिडिओ तर नक्की पहा। छान क्रीमी सॉफ्ट अशी आपली पिस्ता आईस्क्रीम तयार झालेली आहे। तुम्ही पण एकदा करून पहा, कशी झाली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।